हॅलो गाईज, आय निशा अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही आहे औरंगाबादमध्ये. कालचं संगीत झाल्यानंतर आम्ही आलो होतो मामाच्या घरी आणि आता अजून माझ्या मावशीला वगैरे भेटायचं आहे. तर आता तिथे जाणार आणि मग तिथून मम्मी निघणार पुण्यासाठी आणि मम्मी पप्पा जाणार जळगावला परत. आता माझी काका घ्यायला येत आहे, त्यांची वाट बघतोय. बाय बाय. चाललो आम्ही आता. मम्मी इथं बघ. या आहे माझ्या मामी, मामा, काका, राणी दीदी, शुभम दादा. शुभम दादा तर केवढा मोठा झाला. हाय माझा साहेब मामा आणि हा रोज माझ्या व्हिडिओवर कमेंट करत असतो. हा माझ्या मम्मीचा मोठा भाऊ आहे. ही माझी मम्मी आली आणि माझी मावशी आता पोहे बनवतीये. मावशी इकडे ग, एक मिनिट आहे ना इकडे. ही माझी मावशी आहे, व्हिडिओ बनवते. मावशी आहे आणि ते मावशीचे हजबंड आहे, माझे काका आहे. आणि आता आम्ही आलो औरंगाबादला मावशीकडे. आता आम्ही भेटलो साहेब मामा, नानू मामा आणि बेबी मावशी आणि राम मामाकडे चाललोय. आता तो पूजा करतोय म्हणून आला समोरून. मामाच आला. हाय राम मामा. हा लहान मामा, हा मोठा मामा. हे माझ्या मामाचं घर. आम्ही लहानपणी इथं खूप इथंच राहायचो आम्ही लहानपणी. ती आहे सुला मावशीचा फोटो आणि ते मम्मीचे पप्पा, मम्मीची मम्मी. मी लाईक खूप जास्त वर्षांनी आता आले औरंगाबादला आणि मामाच्या घरी पण. मावशी चालू करून घ्यायची मग. आता मोबाईल मध्ये टीव्ही काय चालू करायचं. माझा हा मामा आणि हा मामा काय भांडतच असतात. आता हा त्याला बोलतो, तो याला बोलतो. नाही, मावशी नाही भांडत. माझी मावशी साधी आहे. हा मामा याच्याशी भांडतो, हा मामा याच्याशी भांडतो. हे बघा माझा लहानपणीचा फोटो. हे काका, ही सोनी दीदी, ही छोटीशी मी, हे माझे आजोबा, मम्मीचे पप्पा. आणि हे कोण आहे? ते कल्पनाने छोटी. अच्छा. आणि हे जुने महालक्ष्म्या. ही परत मी आणि बेबी मावशी सोबत. मला तर नाही म्हणजे मला माझा चेहरा ओळखून. ही आहे सुला मावशी आणि सोनी दीदी. सुला मावशी वारली 2 वर्ष आधी. हे माझे मम्मी पप्पा नवीन लग्न झाल्यावर. आणि हे आमचं करंजखेडचं गावाकडचं घर. याच्यामध्ये ही छोटी शीतल दीदी, राणी दीदी, सोनी दीदी, बेबी मावशी. हे आहे मामाचं घर. हे मामाने आता मला दिली आहे एक संत्री आणि ऍपल प्रवासात खायला. कसली गोड आहे. शीतल दीदी सारखी दिसती, सेम टू सेम. ही आहे शीतल दीदी, मावशीची मुलगी, छोटी मुलगी. व्हिडिओ ब्लॉग माझा. हाय 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 अक्षिता. आता आम्ही आलोय सोनी दीदीच्या घरी, सोनी दीदीला भेटायला. कारण ती चिडली होती आमच्यावर. मोठी गाडी आणणार होती ना. सोनी दीदीचा मुलगा सोनी दीदी. ते लग्नाला आले होते म्हणून आता गाडी कशी काय आणते. बापरे, एवढं बघा बघा सगळ्यांनी. सगळ्यात फास्ट कुठली आहे? ओ
झुकझुक गाडी पण आहे तुझ्याकडे. कशी खाती कॅडबरी. इथं बघ. इकडे बघ. इकडे बघ. आता भेटून झालंय सगळ्यांना आणि मी निघाले एक पुण्यासाठी आणि आई आणि पप्पा निघाले जळगावसाठी जायला. आता आमची गाडी थांबली आहे कुठेतरी धाब्यावर आणि इथून नाही म्हटलं तरी अजून 4 तास होतोय रस्ता. आणि त्यानंतर पण पुण्यात पोचलं. पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे खूपच टाईम लागणार आहे. पण मला असं झालं आहे कधी एकदा पोचते, कारण आता झालं 2 दिवस कंटिन्यू ट्रॅव्हल करते मी. थकली आहे मी. लवकर हॉस्टेलवर जायचं. तर आत्ता आमची गाडी थांबली आहे अहिल्यानगरला आणि मी घेतला आहे खायला वडापाव, कारण मला आता भयानक भूक लागली आहे आणि अजून पोचायला 3.5 तास लागतो. 3-3.5 तास काही. पाव छोटा वडा मोठा. तर आत्ता मी उतरले एरवड्याला, कारण शिवाजीनगरवरून परत मेट्रो स्टेशन लांब आहे आणि तिथून रिक्षा पण मिळत नाही लवकर. सो मी मग आता एरवड्याला उतरले आणि आता इथून मेट्रोने जाणार डायरेक्ट डेक्कन. आणि डेक्कनपासून जवळ आहे, तिथून ऑटो पण मिळून जाते किंवा चालत पण गेले तर होऊन जाते. चलो एवढ्या घाईत उतरले मी. बस सिग्नलला थांबले होती, पटकन सामान काढलं आणि उतरले. त्यात मग माझी बॉटल विसरून गेले होते. परत गेले पळत पळत आणि माझी बॉटल आणली मग. आणि अजून आता रूमवर गेल्यावरती मला व्हिडिओ पण शूट करायचा आहे, कारण मला खूप दिवसापासून एक PR पॅकेज येऊन पडलेलं आहे आणि त्याची डेडलाईन पण संपून गेलेली आहे. पण आता गेल्यावर मला अर्जंटली ते शूट करून उद्या ते पोस्ट करायचं आहे. तर खूप टेन्शन. वी आर फायनली इन. उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला. सो आता फायनली मी पोचलेले रूमवरती आणि माझे काही पार्सल आलेत. आता ती मी ओपन करून बघते. अँड दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.